उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आपण सगळेजण गावी जातो. मग गावी जात असताना काही गोष्टी जर आपण लक्षपूर्वक व्यवस्थितरित्या केल्या तर गावाहून आल्यानंतर अशा पद्धतीने फापट पसारा होत नाही आणि आपलेच कष्ट वाचतात. आता तुम्ही म्हणाल ते बरं कसं, तेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी नुकतीच एक हप्ताभर गावी गेली होते, पण एक छोटीशी मी चूक केली. मी तुम्हाला ना एक हॅक शेअर केला होता की गावी जात असताना 2 दिवस का होईना, 1 दिवस का होईना, तुम्ही काय करत जा, जुनी साडी असेल, बेडशीट असेल तर ते रॅक वरती घराच्या प्रत्येक फर्निचर वरती टाकायचं. म्हणजे घरातील एकही वस्तू धुळाने माखली गेली जात नाही आणि फक्त ते बेडशीट किंवा जुन्या साड्या असतील आल्यानंतर काढायच्या आणि धुवून टाकायच्या. पण गडबड अशी झाली, नेमकं निघायच्या टाइमला मी बेडशीट सुद्धा काढून ठेवली आणि मला लक्षच नाही राहिलं आणि मला अशा पद्धतीने पूर्ण घराची साफसफाई करावी लागली. आता एक गोष्ट मात्र चांगली झाली होती की मी घरी जाण्याच्या आधीच डब्बे वगैरे घासले होते आणि त्याला ना न्यूजपेपर लावला होता, त्यामुळे मला ते फक्त पुसून घ्यायचे होते. पण दुसरं रॅक जे उघडं होतं अक्षरशः धूळ झाली. आता उन्हाळा म्हटलं तर शहरी भागात राहो का ग्रामीण भागात राहो, धूळ सगळ्यांच्या घरामध्ये येते. आता मला असं झालं होतं की मी कधी हे किचन साफ करते. आता मला तर सगळं घर साफ करायचं, पण किचन साफ झालं तर आपलं 50 ते 60% काम उरकून जातं. मग काय, आज आले आणि लगेच उद्या कामाला लागले असं काहीच झालं. तर सगळ्यात प्रथम पूर्ण रॅक वरचे भांडे काढून घेतले. आता तुम्ही काय काय गोष्टी करू शकता गावी जाताना ते तुम्हाला सांगते. काय करायचं, जेव्हाही तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मे मध्ये तर सुट्ट्या लागणारच आहे किंवा लागल्या सुद्धा असतील आणि तुम्ही गावाला जाणार सुद्धा असणार किंवा गेले असाल, तर काय करायचं, भांड्यावरती घरातील प्रत्येक फर्निचर, फ्रीज, कूलर, बेड असतील, सोफा असेल, सगळ्यांवरती जुने बेडशीट किंवा जुन्या साड्या टाकून जायचं. तुम्ही म्हणा हे कशाला, तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप डिफरन्स जाणवेल. त्याचबरोबर घरामधील जे काही कर्टन्स आहेत ते पूर्णपणे बंद करायचे, जेणेकरून जी काही धूळ होणार आहे किंवा घरामध्ये धूळ येणार आहे, कर्टन्स बंद असल्यामुळे बरीचशी धुळी आपली घरामध्ये एंटर होणार. आता तुम्ही महिन्याभर जरी गावाला राहिलात तर तुमच्या किचन मधलं एक सुद्धा भांड खराब होणार नाही. तुम्हाला आल्या क्षणी साफसफाईला लागायची गरज सुद्धा पडणार नाही. आता बघा, गावावरून आलो की सेकंड काम असतं ते म्हणजे कपडे धुणे. तर इकडे मी काय केलंय, वॉशिंग मशीन असल्यामुळे बरेचशी कष्ट थांबलेत असं मी समजेल. तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल तर काय करायचं की दिवसातून 2 लोड लावायचे, एक सकाळी एक रात्री, जेणेकरून आपलं हे जे काही कपडे धुण्याचं काम आहे हे सुद्धा बरचसं कमी होतं. तर मी आल्याबरोबर एक लोड लावला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक लोड आणि संध्याकाळी एक लोड करून माझे सगळे कपडे अगळे धुवून गेले. म्हणजे माझं एक दुसरं मोठं काम ते सुद्धा कमी झालं. आता तिसरं काम, गावावरनं आल्यानंतर जर तुम्ही बेडशीट वगैरे काहीच टाकलं नसेल तर मग काय करावं, तर जे आपले रोजचे भाजी करण्यासाठी पातेले असेल किंवा जेवण्यासाठी ताट ग्लास असेल ते सगळ्यात पहिले स्वच्छ करायचे, जेणेकरून आपलं जे रोजचं काम आहे त्यामध्ये अडथळा यायला नको. त्यानंतर क्लिनिंग कशी करायची, जर तुमच्याकडे अशा पद्धतीने रॅक असेल तर ह्या रॅकचे एजेस फार शार्प असतात, तर हे क्लीन करणं थोडं अवघड होतं. तर मग काय करायचं, तर मी तुम्हाला त्याची क्लिनिंग सुद्धा समोर सांगणार आहे. त्याआधी हे चिकटशिवट झालेले भांडे मी कशा पद्धतीने साफ करणार आहे ते सांगते. बरेचसे क्लिनिंग सोल्युशन मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. आज मी जास्त काही करणार नाही. एवढ्या भांड्यांसाठी मी एक तांब्या भरून पाणी घेतलंय, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे. डिशवॉश लिक्विड नसेल तर तुम्ही काय करू शकता, साबणचा वापर करू शकता किंवा मग लिक्विड डिटर्जंटचा वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये मी निरमा टाकलाय, बाकी बेकिंग सोडा वगैरे काहीच टाकलं नाही आहे. धूळ बसली आहे, एवढे चिकट वगैरे भांडे झाले नव्हते म्हणून. आणि याने भरपूर असे भांडे मी साफ करणार आहे. पण भांडे साफ करण्याच्या आधी अशा पद्धतीने हे सोल्युशन घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पाणी पूर्ण आपल्या भांड्यांवरती टाकायचं. म्हणजे चिकट चिवट झालेले भांडे काय होतात तर हे भिजतात आणि जेव्हा आपण घासायला घेतो तेव्हा आपल्याला जास्त कष्ट करायचे काम पडत नाही. आता जेव्हाही तुम्हाला क्लिनिंग करायची तेव्हा सकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक यावरती आपला झालेला असायला हवा, जेणेकरून काय होतं आपण एक्स्ट्रा काम करतो तर थकतो. तर मग जर आपण स्वयंपाक वगैरे केला नसेल तर मग बरेचसे आपल्याला चिडचिड होऊन जाते. तर मी काय केलं, सकाळचं सगळं स्वयंपाक केला, कामं आटोपली आणि नंतर हे करायला घेतलं.
हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. जेव्हाही तुम्ही हे भांडे घासत आहात, आता साफसफाई करत आहात, आता उन्हाळा आहे, त्यामुळे कडकडीत उन्हामध्ये हे भांडे सुकवून घ्यायचे. जेणेकरून काय होतं, लवकर आपल्याला साफसफाई करायची गरज पडत नाही आणि जर तुमच्याकडे ट्रॉली असेल तर ट्रॉलीमध्ये झुरळ वगैरे होत नाही. सो तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि किती क्लीन भांडे फक्त डिशवॉश लिक्विड आणि निरम्याने आपण क्लीन करून घेत आहोत. खूप इझिली आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. हे बघा, अगदी स्वच्छ झालेले आहेत. मी जास्त घासलं सुद्धा नाहीये आणि मी सगळी भांडी अक्षरशः घासून घेतली आणि नंतर ती भांडी अशा पद्धतीने गॅलरीमध्ये चटई अंथरली आणि तिथे टाकली. कारण दुपार नंतर 12 वाजेच्या नंतर येथे ऊन येतं, तर उन्हामध्ये कडकडीत असे सुकतील म्हणून. आता आपल्याकडे ना बऱ्याच प्रकारची भांडी असतात. तर त्यापैकी मी जी चिकट-चिवट न झालेली भांडी आहे ती सगळ्यात प्रथम घासून घेतली आणि नंतर मोर्चा वळवला तो म्हणजे चिकट भांड्याकडे. जसं की तेलाची कॅटली असेल किंवा खूप दिवस झाले भांडे घासलेच नसतील त्या पद्धतीने. म्हणजे काय होतं की याला आपल्याला थोडेसे जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे आपण जी घासणी वापरतो ती सुद्धा तेलकट चिकट होते. सो जे जास्त चिकट-चिवट झालेले भांडे नाहीयेत ना ते सर्वप्रथम घासून घ्यायचे आणि मग असं करायचं. आता आज ना मला अगदी किचनच्या भिंती सुद्धा घासायच्या होत्या. मी ठरवलं होतं की मला एका दिवसामध्ये किचन साफ करायचं आहे. खरं तर तसं करायला नाही पाहिजे. आपण एकाच दिवशी थकून जातो. पण मला ना भरपूर अशी कामं होती. त्यामुळे मला ऑप्शनच नव्हता. सो मला जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण भांडे घासून घेतलेले आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा. सो तुम्ही बघू शकता मी काय केलेलं आहे, जे भांडे जास्त चिकट चिवट झाले नाहीये त्याला सॉफ्ट अशी घासणीचा वापर केला आहे. जे चिकट झाले त्याला तारेच्या घासणीचा वापर केला आहे. मी घरी जाण्याच्या आधी अजून एक गोष्ट केली जी तुम्हाला खरंच खूप मदत करेल ती म्हणजे माठ. आता माठ आपण रोज वापरतो तर त्याला काय होतं, मग बाहेरच्या साईडनं अशी पांढरट लेअर जमा होते. तर घरी जाण्याच्या आधी मी काय केलं, तो माठ स्वच्छ असा धुवून घेतला आणि गॅलरीमध्ये ठेवला. जेणेकरून तो मी 1 हप्ता गावी गेले होते तर 1 हप्ता मस्त उन्हामध्ये कडकडीत असा सुकला गेला. त्याचबरोबर मातीची भांडी होती ती सुद्धा बाहेर ठेवली म्हणजे ती सुद्धा व्यवस्थित अशी सुकली गेली. सो अशा पद्धतीने करायचं म्हणजे काय होतं की आल्यानंतर आपल्याला फक्त मी तो माठ धुतला आणि व्यवस्थितरित्या त्यामध्ये पाणी भरलं. सो ज्या बेसिक टिप्स असतात त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर आल्यानंतर ऐन वेळेस आपली अशी धांदल उडत नाही. आणि जर तुम्हाला तुमचं किचन स्वच्छ करायलाच आलं असेल तर गावी जाण्याच्या आधी स्वच्छ करत बसू नका. आल्यानंतर अशा पद्धतीने करा. आणि आता कसं असतं ना की सगळेच उन्हाळ्यामध्ये गावी जातात, एन्जॉय करत असतात. त्यामुळे आल्यानंतर आपण ऑलरेडी थकलेलो असतो. सो प्रवास झालेला असतो. सो आल्याबरोबर असं जास्त काम सुद्धा घ्यायचं नाही. आल्याबरोबर थोडंसं जेवढं आपल्याला गरजेची भांडी आहेत तेवढी साफ करून घ्यायची. पण मला हे करणं गरजेचं होतं कारण माझा भरपूर सारे काम पेंडिंग होते गावी गेल्यामुळे आणि मी गावी असं ठरवूनच जात असते पण यावेळेस लवकर गेले. तसं मे मध्ये वगैरे जात असते. तर यावेळेस काही ठरवलं नव्हतं त्यामुळे छोटे-छोटे चूक माझ्याकडनं सुद्धा झाल्या. सो म्हटलं चला तुमच्याकडनं होऊ नयेत म्हणून तुम्हाला सुद्धा शेअर करते. सो अशा पद्धतीने भरपूर मस्त काम एन्जॉय करत साफ केली आणि माझ्यासोबत माझ्या लेकीने सुद्धा मला भरपूर अशी मदत केली आहे. चला आता मी तुम्हाला सांगते की बेडरूम हॉलमध्ये जास्त धूळ येऊ नये म्हणून काय करायचं. तर बेडरूम मध्ये जे आपलं बेड असतं तिथे ना जुनंच बेडशीट असं टाकायचं किंवा गादी गोळा करून ठेवायची आणि त्यावरती जुनं बेडशीट टाकायचं. म्हणजे आल्यावरती फक्त ते बेडशीट काढायचं, गादी व्यवस्थित झटकायची आणि नवीन बेडशीट टाकायचं आणि कर्टन्स लावून घ्यायचे. हॉलमध्ये सोफ्यावरती सुद्धा आपल्याला साडी घ्यायची, जुनी साडी असेल ना ती लांब असते तर सोफा पूर्ण कव्हर करून टाकायचा. जेणेकरून त्यावरती सुद्धा धूळ होणार नाही. गावावरनं आलं की तुम्हाला फक्त काय करायचंय, फक्त झाडून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं. आता जी काही डस्टिंग असते ती आपण रोजच करत असतो, ती हळू आपण करत असतो. पण असं जर केलं ना तर तुमच्या घरामध्ये बिलकुल धूळ होणार नाही. आपण सगळं काही झाकून ठेवतो पण एक गोष्ट मात्र आपण झाकून ठेवायला विसरतो ती म्हणजे टीव्ही. टीव्हीवरती सुद्धा जुनी एखादी सोफ्याची कव्हर असेल किंवा एखादा सुती कपडा असेल तो झाकून ठेवायचा म्हणजे त्यावरती सुद्धा धूळ होणार नाही. आता बाकीच्या गोष्टी तरी आपण स्प्रे करून व्यवस्थित साफ करू शकतो. पण मात्र आपण टीव्हीवरती स्प्रे करू शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करायच्या आणि ज्या गोष्टी अगदी त्यावरती धूळ होईल त्या व्यवस्थित घासून अशा पद्धतीने एखाद्या बॉक्समध्ये वगैरे ठेवायचे किंवा त्यावरती कव्हर ठेवायचं. आता तुम्ही बघू शकता जसे जसे भांडे झाले तसे तसे मी इकडे आणून ठेवत आहे आणि जेव्हा आपलं क्लीन होतं ना किचन खरंच खूप छान वाटतं. आणि किचन क्लीन करायचं म्हटलं तर आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी आणावीच लागते. कोणाची हेल्प घ्यायची नसेल तर प्रत्येक दिवशी ना थोडा थोडा सेक्शनच घ्यायचा. जर एकाच दिवशी तुम्ही भरपूर काम केले तर थकतो सुद्धा आणि रोजचे जे आपले कामं करायचे असतात त्यावरती सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे छोटे छोटे पोर्शन मध्ये करायचं. किचन ला
साफ करण्यासाठी खरं तर सगळ्यात जास्त टाइम लागत असतो. त्यानंतर आहे हे सेकंड रॅक. हे सेकंड रॅक मधले जेवढे भांडे आहेत ते सगळे मी काढून घासलेत. फक्त हे डब्बे मी आधीच घासले होते, त्यावरती मी न्यूजपेपर लावला, त्यामुळे मी व्यवस्थितरित्या मला फक्त पुसून घ्यायची गरज पडली. आता जर तुमचं सुद्धा असं असेल की अशा पद्धतीने रॅक एकदा पूर्ण लावलेलं असेल, भिंतीला अटॅच केलं असेल आणि ते निघत नसेल, तर मग ही ट्रिक नक्की वापरा. मी गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी टाकलेलं आहे डिशवॉश लिक्विड किंवा तुम्ही निरमा टाकू शकता आणि एखादी सॉफ्ट घासणी, खूप घाण झालं असेल सॉफ्ट घासणी घेऊ शकता किंवा सुती रुमाल घ्यायचा आणि त्यानं पुसायचं. आता तुम्हाला एक नक्की टिप सांगेल, जर तुमच्याकडे सेम पद्धतीने असं रॅक असेल तर ते धुत बसायची गरज नाही. याची आतून जे एजेस असतात ना ते खूप शार्प असतात आणि हात सुद्धा कट होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने गरम पाणीच घ्यायचं आणि त्याने पुसून घ्यायचं. आणि जर तुम्हाला घासायचंच असेल तर आतमध्ये हात घालायचा नाही, वरवरून व्यवस्थित घासायचं आणि असा सुती कपडा घेतला ना व्यवस्थितरित्या निघतं. गरम पाण्याने व्यवस्थित साफ होऊन जातं. मी दरवेळेस हे जे रॅक आहे हे निघत नाही, जे दुसरं रॅक जिथे डबे तुम्हाला दिसत आहे ते रॅक निघत नाही, ते अटॅच आहे, पण मी डायरेक्टली ते घासून घेते आणि किचन मधून इझिली पाणी जाऊ शकतं. पण हे रॅक मध्ये मी रिस्क घेत नाही. माझं एकदा बोट कापल्या गेलं होतं, त्यामुळे मग मी याला जास्त हे करत बसत नाही आणि वर्षातून मी फक्त हे 2दा क्लीन करते. असं वरवरची डस्टिंग तर होत राहते. आणि कधीही जेव्हाही तुम्ही हे क्लीन करत आहात, तेव्हा एका गोष्टीची नक्की काळजी घ्यायची, गरम पाणीच घ्यायचं. म्हणजे काय होतं, की हे बघा अशा पद्धतीने खूप धूळ असते ना, आपण आत तर हात घालू शकत नाही. सो असे गरम पाणी घेतलं तर ती धूळ निघण्यास खूप मदत होते. किंवा जर तुमच्याकडे एखादा स्प्रे असेल तर तो स्प्रे करायचा, 2 मिनिटं तसंच त्याला ठेवायचं आणि नंतर पुसून घ्यायचं. कसंही तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि असं रॅक असेल तर एकतर अॅल्युमिनियम फॉइल घ्यायची किंवा न्यूजपेपर घ्यायचा आणि त्याने बऱ्यापैकी कव्हर करून घ्यायचं. म्हणजे ते जर असेल ना तर तिथे धूळ बसत नाही. आपण जर धूळ बसली तर ते न्यूजपेपर इझिली काढू शकतो. तर नेहमी अशा पद्धतीने करते. तर आधी सगळ्यात पहिले सगळी भांडी मी काढून घेतली आणि नंतर ती घासून घेतली, म्हणजे ती उन्हात सुकेल आणि त्यानंतर हे पुसून घेतलं. हे सुद्धा पूर्ण ड्राय झालं. त्यानंतर मी आता यावरती न्यूजपेपर व्यवस्थितरित्या टाकून घेते आहे. तुम्ही अॅल्युमिनियम फॉइलचा सुद्धा वापर करू शकता. आता किचन म्हटलं तर किचनमध्ये फक्त भांडीच येत नाही, तर फ्रीज वगैरे सुद्धा येतं. तर फ्रीज ना मी मागच्या हप्त्यामध्येच घरी जायच्या आधी अगदी 15 दिवस अगोदरच व्यवस्थित आतून साफ केलं होतं. त्यामुळे आता भाजीपाला आणायचा असला की मी तेव्हा ते व्यवस्थित आतून पुन्हा एकदा साफ करून घेणार आहे. वरून मी सेम सोल्युशनने साफ करून घेतलेलं आहे. जे जवळचं रॅक आहे ते सुद्धा मी पुसून घेतलेलं आहे सेम पद्धतीने. आणि ही जी काही टाईल्स आहे सरळ मी घासणी घेतली आहे, त्यामध्ये निरमा आणि डिशवॉश लिक्विड याने व्यवस्थित क्लीन करून घेतलंय. मला एक स्प्रे होता माझ्याकडे, सो त्या स्प्रेचा सुद्धा वापर मी केलाय. हवं तर त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनला देईल. म्हणजे माझ्या पूर्ण भिंती सुद्धा साफ झालेल्या आहेत. वॉशिंग मशीन सुद्धा घरी जाण्याच्या आधी साफ केली, त्यामुळे बाहेरूनच मी पुसून घेतलेली आहे. सो नेहमी मी अशा पद्धतीने क्लिनिंग करत असते. स्मॉल स्मॉल पोर्शन घेत असते. आज जर हे रॅक घासलं असेल तर पुढच्या हप्त्यात दुसरं रॅक घेते. मग मध्ये जे डेज असतात तिथे हॉल करते, एक दिवस बेडरूम करते. हॉल बेडरूम काय होतं, यांना साफ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण या आणि बेडरूम मध्ये कसं असतं, आपलं कबड वगैरे क्लीन करायला असतं, त्याला डेडिकेटेड इव्हिनिंगला टाइम देत असते. सो असं सेग्रिगेट केलं ना तर आपल्याला व्यवस्थितरित्या आपलं घर सुद्धा स्वच्छ होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं घर स्वच्छ झालं तर आपल्याला प्रचंड प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करू शकता. उन्हाळ्यामध्ये खरं तर गहू, तांदूळ, आपले डाळी वगैरे हे सुद्धा साठवून करून ठेवायचे असतात. तर आता उन्हाळा आहे तर कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचं, भांडे घासून घ्यायचे ते सुद्धा उन्हामध्ये आणि व्यवस्थित लेअर अप करायचं. गहू वगैरे कसे साठवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. तुम्हाला खाली कमेंटमध्ये मी देत आहे, तिथून तुम्ही नक्की हे करा, बघू शकता. बघा आता माझी लेक तिकडे भांडे घासायला लागली बरं का. मला काम करायला माझ्यासोबत व्यवस्थित ती अगदी जोडीला काम करू लागते. एक्स्ट्रा असं काम वाढून ठेवते आईसाठी. तर आता इकडे सगळे भांडे सुकले होते आणि मग मी सगळे लावून घेते आहे. सो या रॅकचा वापर मी केला आहे. हे असं तुमच्याकडे सुद्धा असेल तर जेवढे जेवढे भांडे सुकले तेवढे मावतील तेवढे आणत अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. आणि दुसरं रॅक सुद्धा मी व्यवस्थितरित्या अगदी पुसून घेतला आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित झालं आहे. आणि जेवढे भांडे जे मला आज घासायचे नव्हते, जसं की छोटे छोटे असतील तर ते मी काय केलं, तर ते रोजच्या याच्यामध्ये मी व्यवस्थितरित्या क्लीन केलं. आता जसं की फ्रीजवरचं
आपण त्याला झाकून ठेवतो वरच्या बाजूने, तर ह्या कव्हरचा वापर करतो. तर ही कव्हर सुद्धा मी काय केलं, तर ती कव्हर व्यवस्थितरित्या दुसऱ्या दिवशी मी साफ करण्यासाठी टाकली आहे. आणि हे सगळं काही मी अंघोळीच्या आधी करत आहे. मी अंघोळ करण्याच्या आधी जर केलं तर काय होतं, उन्हाळा सुरू आहे, भरपूर घाम येतो, घाण सुद्धा आपण होतो, हे धूळ वगैरे मध्ये असतो. तर त्यामुळे मग मी काय केलं, तर अंघोळीच्या आधी केलं. अंघोळीला तर मला 3:30 वाजले त्या दिवशी. पण जेव्हा क्लिनिंग झाली ना, तो आनंदच वेगळा होता. तुम्ही बघू शकता रॅक किती व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन दिसत आहे. व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलंय. ज्या गोष्टी मला डेलीसाठी लागत नाही त्या गोष्टी मी सरळ एका डब्यामध्ये पॅक करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून मला नेक्स्ट टाइम पुन्हा क्लीन करायचे असले तर माझेच काम जे आहे ते मला कमी होईल. या पद्धतीने एक रॅक माझं पूर्णतः साफ झालेलं आहे. समोरच आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा मी इन डिटेल्स दाखवते आणि किचन कसं दिसत आहे ते सुद्धा दाखवते. पण त्याआधी लाईक, फॉलो, सबस्क्राईब तर तुम्ही बघू शकता सगळं किचन माझं साफ झालंय, अगदी फ्रीज पासनं सुद्धा. फ्रीज सुद्धा आतून क्लीन करायचं राहिलं, ते मी गावात जाण्याच्या आधीच आतून साफ केलं होतं, तरी एकदा साफ करेल. आणि पूर्ण मी साफ केलेलं आहे. हे बघा, निर्वी हाय का? निर्वी ने मला हेल्प केली है ना न्यू? तू हेल्प केली ना मला? ते नको उघडू. तर हे बघा पूर्ण साफ झालं. आणि हे बघा, हे आपण अक्षरशः मी अशाच पद्धतीने हे साफ करत असते. हे पूर्ण क्लीन झाले आणि सगळी भांडी आपण घासली आहे. साफ केलं तर किती भारी वाटतं ना. हे भांडे घरी जाण्याच्या आधीच धुतले होते, त्यामुळे फक्त पुसून घेतले आहे. आणि हे असं बघा, मी न्यूजपेपर लावल्यामुळे ना याला जास्त धूळ झालेली नाही. हे जे भांडे आहेत हे मी आता घासले, सगळे घासले, भरण्यासुद्धा आधी घासल्या होत्या. आता हे जे रिकामे आहेत यामध्ये आता सगळं काही फिलअप करायचं आहे, किराणा सुद्धा भरायचा आहे. तर हे बघा सगळं अरेंज केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे बघा, हे सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतले, असं अरेंज केलंय. तेलाच्या खाली ना अशी कॅटली खाली असं ठेवायचं, जेणेकरून तेल जे झिरपतं ना तर खाली प्लॅटफॉर्म बिलकुलच तेलकट होत नाही. अशा पद्धतीने यूज अँड थ्रोचे आपल्याकडे डबे असतात, त्याचे झाकण वापरायचे किंवा जुनी प्लेट असेल ते वापरायचं. यासाठी सुद्धा मी वापरत असते. आता याखाली दुसरं ठेवायचं आहे. हे मात्र माझं साफ करायचं राहिलं, हे उद्या होईल. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित अरेंज केलंय. पृष्ठ मी कबड जे आहे ते खाली ठेवलेलं आहे अशा पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित क्लीन करता येतं. हे पूर्ण मी साफ केलंय. बोर्ड सुद्धा साफ झाले, लाईट गेलेली आहे. बघा, हे पूर्ण अगदी वरचं पूर्ण वरपासून खालपर्यंत. काय देऊ? ओके. हे बघा, हे पूर्ण अगदी त्या टोकापर्यंत सगळं साफ झालंय. आणि तुम्हाला अजून एक आयडिया मी देते. हे बघा, अशा पद्धतीने जे आपले फिल्टर असतं ते व्हाईट कलरचंच मेजरली असतं ना, तर काय करायचं, असा रॅपिंग पेपर मिळतो ना, तो रॅप करून ठेवायचा. तुम्हाला वाटलं ना तर 6 महिन्यातून एकदा हा रॅपिंग पेपर काढायचा आहे. बघा, चिकट झाला तर हा काढण्यावरती आलेला आहे, मी काढून घेतो आणि फक्त काढायचं, पुसून घ्यायचं, जास्त तामझाम करायची गरज पडत नाही. त्याचबरोबर हे बघा, हे जे आहे याला सुद्धा मी लावलं होतं, पण ते निघलं. आता ते माझं संपलं रॅपिंग पेपर. आता आणेल तेव्हा मी पुन्हा एकदा स्वच्छ करेल आणि याला सुद्धा लावेल. माठ भरून ठेवला, हे सुद्धा साफ केलंय. घरी जायच्या आधी वॉशिंग मशीन क्लीन केली होती, आतून डीप क्लीन झालेली आहे, म्हणून हे सगळं पुसून घेतलेलं आहे, सगळं अरेंज केलंय. ही भिंत सुद्धा सगळी झालेली आहे. फक्त हे राहिले, हे भांडे घासायचे, तर हे मी डेली जे रोजचे भांडे असणार ते घासणार आहे आणि हे सुद्धा धुवायला टाकायचं आहे. सो आता जे छोटे छोटे काम राहिले आहेत हे डेली थोडं थोडं होत राहील. एकदा जे मेजर आहे, रोज किचन आपलं यूज होतं, त्यामुळे मी सगळ्यात आधी किचन साफ केलं. हॉल वगैरे सगळं काही साफ करायचं आहे आपल्याला. सो अशा पद्धतीने सगळं साफ झालंय. अगदी गॅस ओटा, शेगडी, सगळं काही मी क्लीन केलेलं आहे. आता ही बघा, माझ्याकडे ना फ्रीजची शीट होती, तर मी काय केलं आहे, आता पोळ्या करत असताना यावरती पोलपाट ठेवायचा, जेणेकरून जर खाली पीठ पडलं ना तर ते यावरतीच पडेल आणि मी इझिली साफ करून ठेवेल. सो अशा पद्धतीची एखादी जुनी पुराणी शीट तुम्ही वापरू शकता, किंवा एखादा सुती रुमाल असेल त्याचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे आपले जे एक्स्ट्रा एफर्ट्स आहे किंवा एक्स्ट्रा कष्ट करावे लागतात ते करायची गरज पडत नाही, म्हणून मी ते इथेच ठेवलेलं आहे. असं व्यवस्थित दिसतं. आणि अशा पद्धतीने आता हे जे भांडे राहिले होते हे सुद्धा घासून घेतलं आहे, सगळं अरेंज केलेलं आहे. हे बघा, अगदी क्लीन दिसत आहे. आता राहिली आहे ती फक्त आणि फक्त माझी अंघोळ. इकडे निर्वीची लुडबुड चालली. बघा, एवढ्या मोठ्या बॉटलने तिला पाणी प्यायचं आहे, ऐकतच नाही ही मुलगी. छोटी बॉटल नाही का तुला? नाही का बरं? कोणाची बॉटल आहे ती? तर हे बघा, आता ह्या फॅन घेऊन तिचं खेळणं सुरू आहे. लाईट गेली, आंघोळीला जायचं नेमकंच. तर आता फक्त राहिले हे बघा, हे सुद्धा मी क्लीन केलं होतं, पण तरी पण हे पुसून घेऊ म्हटलं, हे डेलीमध्ये होऊन जाईल. इथून ऊन येतं ना, म्हणून मी अशा पद्धतीने कर्टन्स लावले आहे. तर दुपारच्या टाइमला असं करते, जेणेकरून काय होतं, हे बघा, वॉशिंग मशीनवरती सुद्धा अशा पद्धतीने ऊन येतं, तर ते पूर्ण हे होतं आणि फ्रीजला ऊन येतं, त्यामुळे मग मी असे कबड लावून घेतले आहेत. त्याआधी तुम्हाला एक दाखवते. बघा, अशी चटई टाकली होती. आता फक्त मातीचे भांडे म्हटलं राहू द्या, ऊन आहे, तर इथेच ठेवून दिलेले आहेत मी.
आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच क्लिनिंग व्लॉग मध्ये. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करायचं बिलकुल विसरू नका. चला भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.